नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 वेळ आहे 1 तास, गुण आहेत 20 हा सेकंड युनिट टेस्ट हा पेपर एक्सप्लेन करणार आहे। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। तर चला पुढचा प्रश्न पहिला पाहूया। प्रश्न पहिला ए दिलेला आहे, सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स। एकूण 2 गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे। बघा पहिला दिलेला आहे त्यामधील व्हॉट इज द मीन प्रोपोर्शनल ऑफ 4 अँड 25। याचा मीन प्रोपोर्शनल काय येणार आहे? 4 आणि 25 तुम्हाला दिलेला आहे। याचा मीन प्रोपोर्शनल तुम्हाला काढायचं आहे। ऑप्शन ए दिलेला आहे बघा 6, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 10, ऑप्शन डी आहे 12। याच्यामध्ये तुम्हाला योग्य ऑप्शन ओळखायचं आणि उत्तर लिहायचं आहे। या प्रश्नाच्या उत्तरांमध्ये फक्त तुम्हाला ऑप्शन तेवढंच लिहायचं आहे, पूर्ण वाक्य ते प्रश्नाचं लिहून नंतर तुम्हाला आन्सर लिहायचं नाही आहे। फक्त डायरेक्ट तुम्ही ऑप्शन तेवढंच लिहायचं आहे आणि त्याच्या पुढील जे पण आन्सर असणार आहे ते। दुसरा बघा दिलेला आहे, इफ 6 is as to 5 is equals to y is as to 20 then what will be the value of y। y ची व्हॅल्यू इथे तुम्हाला काढायची आहे। तुम्हाला इथं y ची किंमत किती आहे ते शोधायची आहे आणि तुम्हाला दिलेलं आहे बघा रेशो, त्याच्या अनुषंगाने तुम्हाला हे काढायचं आहे y ची व्हॅल्यू। आणि ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे ए 15, बी दिलेला आहे 24, सी दिलेला आहे 18, डी दिलेला आहे 22.5। याच्यामध्ये योग्य ऑप्शन कोणता आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे आणि उत्तराचं ऑप्शन तिथं लिहायचं आहे। एकूण 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला होता। ऑप्शन पुढील प्रश्न पहिल्यातला बी बघूया, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स। इथे तुम्हाला एकूण 4 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे, म्हणजेच की इथे तुम्हाला 2 दिलेले आहेत। त्यामध्ये पहिला दिलेला आहे बघा, इफ a upon b is equals to 3 upon 5 then find the व्हॅल्यू ऑफ a plus 7b upon 7b। इथे तुम्हाला फक्त a ची व्हॅल्यू जी पण दिलेली आहे 3, a ची व्हॅल्यू 3 घ्यायची आहे, b ची व्हॅल्यू 5 घ्यायची आहे आणि इथं पुटअप करून ते तुम्हाला उत्तर काढायचं आहे। एकदम सोपा प्रश्न आहे, 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। दुसरा प्रश्न बघा, इफ a plus b plus c a minus b plus c is equals to a square plus b square plus c square show that a b c are in continuous proportion। इथे तुम्हाला दिलेले आहे, त्याच्या अनुषंगाने तुम्हाला हे प्रूव्ह करायचं आहे की एबीसी हे कंटिन्यू प्रोपोर्शन मध्ये आहे। हे तुम्हाला एकूण 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। दोन्ही पण प्रश्न कंपल्सरी आहे, तर तुम्हाला सोडवायलाच लागणार आहेत, तरच तुम्हाला 4 पैकी 4 गुण मिळतील। पुढील प्रश्न पाहूया आपण। पुढील प्रश्न पाहण्याआधी जर तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। तर चला पुढील प्रश्न दुसरा ए पाहूया, कंप्लीट द ऍक्टिव्हिटी। एकूण 2 गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे। तुम्हाला पहिली ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बघा, x अपॉन 7 बरोबर y अपॉन 3 बरोबर 3x अधिक 5y आणि तुम्हाला रिकाम्या जागा दिलेली आहे ते फिलअप करायची आहे। आणि इथं पुढे तुम्हाला इज इक्वल्स टू दिलेले आहे 7x वजा 9y आणि तुम्हाला रिकामी जागा दिलेली आहे ते तुम्हाला लिहायचे आहे। एकूण 2 गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे। बी दिलेला आहे बघा, सॉल्व एनी वन। एकूण 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। बघा पहिला दिलेला आहे, इफ x अपॉन 3x मायनस y मायनस z इज इक्वल्स टू y अपॉन 3y minus z minus x is equals to z upon 3z minus x minus y and x plus y plus z is not equals to 0 show that the value each ratio to 1। तुम्हाला ते दिलेलं आहे आणि इथं तुम्हाला काय सांगितलं आहे, x plus y plus z याचं जे पण येणार उत्तर आहे ते 0 नाही आहे। मग तुम्हाला सिद्ध काय करायचं आहे की यांची व्हॅल्यू जी असणार आहे ती 1 असणार आहे रेशोची, मग ते तुम्हाला सिद्ध करायचे आहे। एकूण 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे, तर हे तुम्हाला पूर्णपणे सोडवायचं आहे। पुढील प्रश्न पाहूया आपण। दुसरा प्रश्न बघा दिलेला आहे, त्यामधील फाइंड द मीन प्रोपोर्शन ऑफ x प्लस y अपॉन x मायनस y इज ॲज टू x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर इंटू y स्क्वेअर। इथे तुम्हाला दिलेलं आहे आणि इथे तुम्हाला काय प्रूव्ह मीन प्रोपोर्शन काढायचं आहे। इथे तुम्हाला दिलेल्या किमतीनुसार तुम्ही इथं मीन प्रोपोर्शन काढायचं आहे। एकूण 2 गुणांसाठी हा पण प्रश्न विचारलेला आहे। तुम्हाला दोघांपैकी एकच सोडवायचा आहे, कोणता तरी एकच अटेम्प्ट करा। 2 गुणांसाठी आहे, जे सोपं तुम्हाला वाटेल ते तुम्ही अटेम्प्ट करू शकता। पुढील प्रश्न पाहूया आपण। पुढील प्रश्न आहे तिसरा, ए दिलेला आहे त्यामध्ये बघा, कंप्लीट द ऍक्टिव्हिटी। एकूण 3 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे बघा। ऍक्टिव्हिटी दिलेली आहे 3 गुणांसाठी, तुम्हाला ती ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे फिलअप। बघा इथं दिलेला आहे ए अपॉन बी इज इक्वल्स टू 3 अपॉन 4 हे रेशो तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्हाला इथं काय सांगितलं आहे, ए अपॉन 3b इज इक्वल्स टू किती येणार तिथं तुम्हाला लिहायचं आहे। मग तुम्हाला फक्त इथं ए ची किंमत 3 घ्यायची आहे, बी ची किंमत 4 घ्यायची आहे आणि तुम्हाला व्हॅल्यू जे पण येणार आहे ते लिहायचं आहे। इथं तुम्हाला दुसऱ्यामध्ये दिलेलं आहे बघा, 5a स्क्वेअर प्लस 2b स्क्वेअर अपॉन 5a स्क्वेअर मायनस 2b इज इक्वल्स टू, इथं तुम्हाला किमती काढायच्या आणि डायरेक्ट तिथं व्हॅल्यू तुम्हाला पुटअप करायची आहे। आणि दुसरं दिलेलं आहे बघा, 2a मायनस b अपॉन 2a प्लस b इज इक्वल्स टू, इथं तुम्हाला दिलेलं आहे तो व्हॅल्यू तुम्हाला पुटअप करून आन्सर काढून इथं डायरेक्ट लिहायचं आहे।
तिसरा बघा दिलेला, चौथा दिलेला आहे बघा a/2b इज इक्वल्स टू, इथं पण तुम्हाला व्हॅल्यू पुटअप करून काढायची आहे. b/a याची व्हॅल्यू काय ना 4/3. याच्यामध्ये तुम्हाला एवढं सोपं तर आहे, हे सोडवायचं आहे. आणि इथं शेवटचं दिलेलं बघा a² + b² व्हॅल्यू पुटअप करून तुम्हाला आन्सर काढायचा आहे. एकूण 3 गुणांसाठी ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, तर तुम्ही ती सोडवायची आहे. पुढील प्रश्न बी पाहूया बघा. त्यामधील सॉल्व एनी वन, एक कोणती तुम्हाला एक सोडवायची आहे. एकूण 3 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, पहिला दिलेला आहे √4x + 1 अपॉन √4x + 1 प्लस मायनस √x + 3 अपॉन √x + 3. इथे तुम्हाला इज इक्वल्स टू 4/1 दिलेला आहे. सॉल्व्ह करून तुम्हाला x ची किंमत काढायची आहे. एकूण 3 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथं लिहायचा आहे. सिली मिस्टेक्स करू नका. गणितामध्ये खूप सिली मिस्टेक्स होतात, ते अवॉइड करा. पुढील प्रश्न पाहूया आपण दुसरा. x² + 12x - 20 अपॉन 3x - 5 इज इक्वल्स टू x² + 8x + 12 अपॉन 2x + 3. हे तुम्हाला दिलेलं आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला x ची किंमत काढायची आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हा. याच्यामध्ये तुम्हाला x ची किंमत काढायची आहे. हे पण 3 गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे. स्टेप बाय स्टेप याचं उत्तर तुम्ही काढून लिहायचं आहे. पुढील प्रश्न पाहूया आपण. पुढील शेवटचा प्रश्न इथे तुम्हाला विचारलेला आहे बघा. प्रश्न चौथा, सॉल्व एनी वन. आणि इथे तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे एकूण 4 गुणांसाठी. हे तुम्हाला स्किप करायचं नाही आहे, कारण की 4 मार्कासाठी आहे. खूप हाय वेटेजचा हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे. पहिला दिलेला आहे बघा. 16x² - 20x + 9 अपॉन 8x² + 12x + 21 इज इक्वल्स टू 4x - 5 अपॉन 2x + 3. इथे तुम्हाला दिलेला आहे 2 इक्वेशन्स दिलेले आहेत. इक्वेशन मध्ये तुम्हाला x ची किंमत फाइंड करायची आहे. इथं पण तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसतो. त्याच्या जे पण रूल्स आहेत ते वापरून तुम्हाला इथं उत्तर काढायचं आहे. इथे तुम्हाला दुसरा प्रश्न दिलेला आहे. इथं पण तुम्हाला 2 इक्वेशन दिलेले आहे. याच्यामध्ये तुम्हाला y ची किंमत फाइंड करायची आहे. पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला x ची किंमत फाइंड करायची होती. यामध्ये तुम्हाला y ची किंमत फाइंड करायची आहे. तर चला बघूया. दिलेलं आहे बघा 5y² - 40y - 12 अपॉन 5y + 10y² - 4 इज इक्वल्स टू y + 8 अपॉन 1 + 2y. इथे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. त्याचं पण तुम्हाला व्यवस्थितपणे उत्तर काढायचं आहे. एकूण 4 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. कोणताही एक तुम्हाला सोडवायचा आहे. तर तुम्हाला हे खूप हाय वेटेजचा प्रश्न आहे, तर हिला तुम्हाला स्किप करता कामा नये. हे तुम्हाला सोडवायलाच लागणार आहे. आणि ह्याच्यामधले स्टेप्स तुम्ही गाळू नका, कारण की स्टेप्स जर का तुम्ही गाळला तर तुम्हाला तिथं मार्क कट होतात. तुमच्या स्टेप्सला मार्क असतात आणि तुमच्या जे पण फायनल उत्तर आहे त्याला 1 मार्क असतो. मग इथं स्टेप्स तुम्ही गाळू नका. आणि जे पण तुम्ही सिली मिस्टेक्स करताय ते अवॉइड करा, जेणेकरून तुमचे मार्क कट होणार नाहीत, व्यवस्थित तुम्हाला मार्क मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.